शिर्डीत बॅग लांबवणारे 2 सराईत चोरटे गजाआड. स्थानिक गुन्हे शाखेची श्रीरामपुरात कारवाई. अहिल्यानगर शिर्डी येथील साईबाबा मंदिर परिसरातून भाविकाची बॅग चोरणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने LCB श्रीरामपूर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला आयफोन आणि परकीय चलनासह 60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आशिष रवींद्र मंगलम, वय 20, रा. अशोकनगर श्रीरामपूर आणि विठ्ठल संजय शेलार, वय 20, रा. अशोकनगर निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेचा तपशील. कर्नाटक राज्यातील रायचूर येथील भाविक पूजिता गोविंद रेड्डी हे 24 डिसेंबर 2025 रोजी आपल्या कुटुंबासह शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. रात्री 8 वाजेच्या सुमारास भक्तिनिवास 500 रूमच्या गेटवर त्यांनी आपली बॅग ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली. या बॅगेत महागडा मोबाईल, भारतीय व अमेरिकन चलन, आधार कार्ड आणि क्रेडिट कार्ड असा एकूण 60,000 रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशी झाली कारवाई. शिर्डी परिसरात वाढत्या बॅग चोरीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक मेढे आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हे चोरीचे कृत्य आशिष मंगलम आणि विठ्ठल शेलार यांनी केल्याची माहिती पथकाला मिळाली. हे दोन्ही आरोपी श्रीरामपूर परिसरात असल्याची खात्री पटताच पोलिसांनी अशोकनगर भागात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मुद्देमाल जप्त. पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे. 50,000 रुपये किमतीचा एक आयफोन, 10,000 रुपये किमतीचे परकीय चलन अमेरिकन डॉलर्स. दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पुढील कार्यवाहीसाठी शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.